राजू शेट्टींना मीच फेटा बांधणार असं धैर्यशील माने म्हणाले। धैर्यशील मानेंनी हा विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी मीच देणार असा विश्वास देखील इचलकरंजीकरांना धैर्यशील मानेंनी दिलाय। बरोबर खासदार धैर्यशील माने साहेब आहेत, काय सांगाल? पंतप्रधानांची सभा झाली, अमित शहांची सभा होईल असं वाटते, योगींची सभा झालेली आहे, त्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? प्रधानमंत्र्यांची सभा ही एका जागतिक नेतृत्वाची सभा असते आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण देश सज्ज असतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत असताना संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला त्याचा या ठिकाणी फायदा आणि संपूर्ण लोक त्यांच्या ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आतुर असतात। परवाच योगी आदित्यनाथ साहेबांची या ठिकाणी इचलकरंजीला सभा झाली। अत्यंत प्रभावी आणि अत्यंत जोशपूर्ण वातावरणामध्ये पब्लिकमध्ये असणारा रिस्पॉन्स आणि त्यामध्ये निर्माण झालेला जोश हा अत्यंत अभूतपूर्व होता। इचलकरंजीनं अशा पद्धतीची स्वभाव पहिल्यांदाच अनुभवली होती आणि जिवंतपणा काय असतो कार्यकर्त्यांच्या मधला तो एक वेगळा अनुभव ती सभा त्या ठिकाणी देऊन गेली। एक साईडला इचलकरंजीत थोडा सगळ्यात तुमची सभा होती, एक साईडला उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर टीका केली की गद्दाराला गदर करण्याची वेळ आलेली आहे आणि मी तुमची माफी मागतो की पंचवार्षिकला मी धैर्यशील मानेंना निवडून येण्यासाठी मी तुम्हाला विनंती केली होती। खरं त्यांनी गद्दाराला गाडण्यासाठी अशा पद्धतीचा शब्द वापरला। त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे वडील शिवसेनेतनं पूर्वी आमदार होते आणि पहिल्यांदा ज्यावेळी शिवसेना फुटली बाळासाहेब ठाकरे साहेब हयात असताना त्यावेळी त्या उमेदवारांच्या वडिलांनी शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचं काम 14 आमदारांच्यामध्ये आत्ताचे उमेदवारांचे वडील होते। याचा इतिहास कदाचित साहेबांना माहिती नसेल, कदाचित ते भाषण त्यांच्या असणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत असू शकतं। कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।